आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। खरं काय ते कळलं की देवांशी काय अवस्था होईल कल्पना देखील करवत नाही। तेच म्हणते मी, ताई असं कसं बोलल्या, माझं मन दुखवलंय ताईंनी। देवांश माझा मुलगा नाहीये, मी विसरून गेले होते हो, लक्षातही नव्हतं माझ्या। आईच्या मायेने देवांशला लहानाचं मोठं केलंय मी। अगदी बरोबर आहे। अगं रिया आणि ओमीपेक्षा जास्त प्रेम केलंय आपण देवांशवर, जास्त माया दिले त्याला। पण जानकी आता सत्य माहीत असूनही तुला किती त्रास होतोय ते बघ। मग चुकून माकून हे सत्य जर आपल्या देवांशला कळलं तर त्याचं काय होईल? आणि निव्वळ म्हणून आज मी भैरवीला फार काही बोललोच नाही, कारण तिचा एकदा स्वतःवरचा ताबा सुटला ना की मग कोणत्याही थराला जाऊ शकते ती। मला बाकी काही माहित नाही, मला फक्त इतकंच हवंय की माझा देवांश आनंदात राहावा, तो कायम सुखात असला पाहिजे। हो ना? मग त्यासाठी आपल्याला गप्प राहावं लागेल, भैरवीचं वागणं आपल्याला सहन करत राहावं लागेल। कारण सत्य काय हे जर कळलं तर फक्त देवांशच नाही तर या घरातलंच कोणीही आनंदानं राहू शकणार नाही। जानकी, मी तुला रिक्वेस्ट करतो, तू प्लीज भैरवीच्या वाट्याला जाऊ नकोस, नाहीतर आपलं हे घर उद्ध्वस्त होईल। जानकी, सगळं ठीक होईल, फक्त तू शांत राहा। लाईट कशी गेली अचानक?